तर मग आपली आयुर्वेदानुसार एक दिनचर्या कशी असायला हवी आपली? येस. आता जेव्हा उन्हाळा, त्यालाच आपण आयुर्वेदामध्ये ग्रीष्म ऋतू असं म्हणतो. जेव्हा हम्म. ग्रीष्म ऋतू असतो तेव्हा तुम्हाला आहार आणि विहार ह्या दोन्ही गोष्टींचं संतुलन राखता आलं पाहिजे. हम्म. आता आहार म्हणजे काय, तर नक्की तुम्ही ग्रीष्म ऋतूमध्ये, उन्हाळ्यामध्ये अतिप्रमाणात तिखट, खारट, आंबट हे पदार्थ वगळले पाहिजेत. त्याचप्रमाणे बरेचसे लोक दही खातात. तर दही हे शीत नसून उष्ण आहे. आयुर्वेद शास्त्र सांगतं की ग्रीष्म ऋतूमध्ये दही तर पूर्ण वर्ज करा, म्हणजे खाऊ नका. त्याचप्रमाणे काय करू शकता, अनेक आपल्याकडे पानक कल्पना आहे, म्हणजे की शीतपेय आहे, ते तुम्ही इन्क्लूड करू शकता. मोरांबे आहेत, ते तुम्ही इन्क्लूड करू शकता. त्याचबरोबर शेवया आणि दूध हे जर खाल्लं तर त्याच्या सारखं पौष्टिक अन्न कुठलं नाहीये. खीर. हा, खीर आपण म्हणू शकतो. ओके. किंवा शेवया उकळून सुद्धा त्याच्यामध्ये दूध घालून, थोडीशी साखर घालून तुम्ही खाऊ शकता. बरं. हे सगळ्यात श्रेष्ठ अन्न सांगितलेलं आहे ग्रीष्म ऋतूमध्ये. बरं. विहाराचं जर झालं तर तुम्ही काय करू शकता, महत्वाचं म्हणजे उन्हात जाणं तुम्ही टाळलं पाहिजे. आणि जर तुम्ही जात असाल तर घरी आल्यानंतर चंदनाचा लेप लावा, जेणेकरून तुम्हाला शीतता मिळेल.